क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा सराड ग्रुप ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मंजूर, लाभार्थी यादी जाहीर। सुरगाणा तालुक्यातील सराड ग्रुप ग्रामपंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बा के बागुल यांनी लाभार्थ्यांना घरकुल कसे बांधावे, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि शासकीय अनुदानाचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी सराड ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव देवराम भोये आणि उपसरपंच अनिल गायकवाड यांनी लाभार्थ्यांना घरकुलाचे मास्टर कसे काढावे, अनुदान प्रक्रिया तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। यावेळी संजयनगर आणि राजभून सराड गावामधील लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्देशांबाबत स्पष्टता निर्माण करण्यासाठी लाभार्थ्यांना माहितीपत्रके वाटप करण्यात आली, तसेच शंका निरसन करण्यात आले। सराड ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणीला चालना मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। ग्रामपंचायत स्तरावर अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असून ग्रामस्थांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच व ग्रामसेवक यांनी केले। सुरगाणा तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे का नाही आतापर्यंत? तुमचं नाव काय? माझे नाव रमण पांडू गांधी, राहणार कुठले आहे तुम्ही? संजयनगर सराड ग्रामपंचायत। हां, आजपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ भेटला नाही। वयाने जवळजवळ 65 ते 70 वर्ष झाली, कुठलाही लाभ घेतला नाही। कोणत्या योजने ग्रामपंचायतकडून भेटलेल्या नाही? नाही, घेतलेला नाही। तुमची काही ग्रामपंचायतला काही विनंती आहे, काही मला लाभ भेटावा असा काही? हा लाभ मिळाला चालू वर्ष फक्त इंदिरा आवास योजना मिळाला का? ग्रामीण घरकुल आवास योजनेसंदर्भात गोरगरिबांना जे 8 मधले पंतप्रधान आवास योजनेमधला लाभ आज लाभ भेटणार आहे। ते आज पंतप्रधानाच्या हस्ते पहिला हप्ता जो पडणार आहे, आज प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पडणार आहेत। त्याचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याने घ्यावा आणि पुढील घरांसाठी त्यांनी योग्य अशी जागा निवडून त्या ठिकाणी बांधण्याचं काम हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ते त्यांनी पुढे नेण्याची कृपा करावी एवढी मी शेतकऱ्यांना विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।